विद्यार्थी मित्रो, आपल्याला आज काही एंडोक्राइन ग्लँड जे तुमच्या सिलेबसला आहेत त्या एकानंतर एक पाहायचं होता. कारण काल पिट्युटरी ग्लँड आणि थायरॉइड ग्लँड आपण शिकवले. पिट्युटरी ग्लँड आणि थायरॉइड ग्लँड डिटेल शिकवल्यानंतर काही एंडोक्राइन ग्लँड्स तुम्हाला शॉर्टमध्ये आहेत, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं फंक्शन. त्यापैकी आपल्याला 4 एंडोक्राइन ग्लँड आज बघायचे होता. एक पॅराथायरॉइड ग्लँड, दुसरी पॅनक्रियाज, तिसरी टेस्टिस आणि चौथं ओव्हरी. यामध्ये सुरुवातीला आपण पॅराथायरॉइड ग्लँड लोकेशन, त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन. पॅनक्रियाज त्याचं लोकेशन, स्ट्रक्चर आणि त्याचे हॉर्मोन्स. टेस्टिस त्याचं लोकेशन, त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन्स. आणि ओव्हरी त्याचं लोकेशन, स्ट्रक्चर्स आणि फंक्शन्स. ह्या 4 एंडोक्राइन ग्लँड संपल्यानंतर जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण पुढचं एखादं छोटीशी एंडोक्राइन ग्लँड आपण घेऊ. त्यामध्ये सुरुवातीला पॅराथायरॉइड ग्लँड काय आहे. पॅराथायरॉइड ग्लँड इज द मोस्ट इम्पॉर्टंट एंडोक्राइन ग्लँड इन आवर नेक region on ventral surface of thyroid gland. थायरॉइड ग्लँडच्या वेंट्रल सरफेसवर मानच्या भागामध्ये ज्या ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्स म्हणजे पॅराथायरॉइड ग्लँड. देर आर 4 lobes of parathyroid glands. There are 4 lobes of parathyroid gland. 2 lobes in upper region and 2 lobes in lower region of thyroid gland. Right parathyroid lobes and left thyroid lobes are the parathyroid lobes. म्हणजे पॅराथायरॉइड ग्लँड 4 लोबनी तयार झाली. थायरॉइड ग्लँडच्या वरच्या भागामध्ये 2 पॅराथायरॉइड लोब, खालच्या भागामध्ये 2 पॅराथायरॉइड लोब. याचा अर्थ राईट पॅराथायरॉइड लोब्स 2 आणि लेफ्ट पॅराथायरॉइड लोब्स 2. असे 4 पॅराथायरॉइड लोब्स आपल्या थायरॉइड ग्लँडच्या व्हेंट्रल सरफेसवर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हे स्पेरिकल असतात, स्पॉट लाईक असतात. स्पेरिकल स्पॉट लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट ऑन व्हेंट्रल सरफेस ऑफ द थायरॉइड ग्लँड आर parathyroid glands. These parathyroid glands secrete an important hormone, parathormone, that is PTH. एक अतिशय महत्त्वाचा हार्मोन या पॅराथायरॉइड ग्लँडच्या एंडोक्राइन सेल्समधून तयार होतो, ज्या हार्मोनचं नाव आहे पॅराथॉर्मोन किंवा PTH. Parathormone or PTH is an important hormone. It is called as a hypercalcemic hormone of blood. म्हणजे या हार्मोनला हायपर कॅल्शियमिक हार्मोन असं म्हटलं जातं. रक्तामधलं कॅल्शियमचं लेवल वाढवणारा हा हार्मोन आहे. कारण या हार्मोनचं काम आहे बोन आणि टीथला स्टिम्युलेट करणं आणि त्याच्यावरचा कॅल्शियम जो एक्सेस झालेला आहे त्याला रक्तामध्ये आणणं आणि रक्तामधलं कॅल्शियमचं लेवल वाढवणं. याचं विरुद्ध एक हार्मोन आपण कालच्या पिरियडमध्ये शिकलो, ज्याला आपण कॅल्शिटोनिन असं नाव दिलंय. थायरोकॅल्शिटोनिन हा हार्मोन थायरॉइड ग्लँडच्या पॅराफॉलिक्युलर सेल्स तयार करतात आणि ह्या हार्मोनला हायपोकॅल्शियमिक हार्मोन, तो रक्तामधलं कॅल्शियमचं लेवल कमी करतो आणि हाडांवर आणि दातांवर कॅल्शियम डिपॉझिट करतो, म्हणून याला हायपोकॅल्शियमिक हार्मोन. आणि हा रक्तामधलं कॅल्शियमचं लेवल वाढवतो. दिस हार्मोन इन्क्रीज द कॅल्शियम लेवल इन ब्लड, सो नोन ॲज हायपरकॅल्शियमिक हार्मोन इन ब्लड. या हार्मोनमुळं जर ह्या हार्मोनचं डेफिशियन्सी झाली, इफ दिस हार्मोन डेफिशियंट इन ब्लड, जर हा हार्मोन पॅराथायरॉइड ग्लँडमधून कमी तयार झाला तर तुमच्या रक्तामध्ये कॅल्शियमचं लेवल वाढतं आणि तुम्हाला हायपर कॅल्शियमिया त्याचं तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर
दुसरी अतिशय महत्त्वाची एंडोक्राइन ग्लँड तुम्हाला सिलेबसला आहे, जी अतिशय शॉर्टमध्ये आहे, जिचं नाव आहे पॅनक्रियाज. व्हॉट इज पॅनक्रियाज? पॅनक्रियाज मराठीमध्ये जर आपण स्वादुपिंड म्हणतो. पॅनक्रियाज इज प्रेझेंट इन लेफ्ट साइड ऑफ आवर ॲबडॉमेन बिलो आवर स्टमक. राईट साइडला लिव्हर, लेफ्ट साइडला स्टमक, स्टमकच्या खाली डिओडिनम नावाचा जो पार्ट आहे, त्या डिओडिनमच्या यू शेप्ड पार्टमध्ये ओपन होणारी एक लीफ लाईक एंडोक्राइन ग्लँड आहे, ज्या ग्लँडचं नाव आहे पॅनक्रियाज. पॅनक्रियाज इज अन इम्पॉर्टंट ग्लँड प्रेझेंट इन लेफ्ट साइड ऑफ द ॲबडॉमेन बिलो द स्टमक in U-shaped part of duodenum or small intestine. This is leaf-like structure made up of three parts: head, body and tail. Proximal portion is head, middle portion is body and distal portion is tail. Pancreas open into the duodenum by pancreatic duct. पॅनक्रियाज नावाची ग्रंथी डिओडिनममध्ये ओपन होते आणि त्या डक्टला म्हटलं जातं पॅनक्रियाटिक डक्ट. पॅनक्रियाज इज वन ऑफ द ग्लँड इन आवर बॉडी दॅट इज कॉमन एक्झोक्राइन as well as एंडोक्राइन ग्लँड इन आवर बॉडी. ही आपल्या शरीरामधली एक मिक्स्ड ग्रंथी आहे, जी 99% पॅनक्रियाज इज एक्झोक्राइन, 1% पॅनक्रियाज इज एंडोक्राइन. पॅनक्रियाजचा 99% भाग हा एक्झोक्राइन ग्लँडने तयार झालाय आणि 1% 1% पॅनक्रियाज इज मेड अप ऑफ एंडोक्राइन पार्ट. वी आर रिलेटेड विथ एंडोक्राइन पार्ट ऑफ pancreas. 99% exocrine part in pancreas is made up of pancreatic lobules. पॅनक्रियाचा 99% एक्झोक्राइन पार्ट जो आहे तो पॅनक्रियाटिक लोब्युलने तयार होतो, ज्या पॅनक्रियाटिक लोब्युलचं काम आहे पॅनक्रियाटिक ज्यूस. पॅनक्रियाटिक ज्यूस, a digestive juice secreted in our body for proper process of digestion is pancreatic juice. 99% पॅनक्रियाज हा एक्झोक्राइन आहे, ज्याचं काम आहे पाचक रस पॅनक्रियाटिक ज्यूस तयार करणं आणि तो पाचक रस डिओडिनमला देणं आणि अन्न पचनाची प्रक्रिया नॉर्मल ठेवणं, हे अतिशय महत्त्वाचं काम पॅनक्रियाचं आहे. बट 1% पॅनक्रियाज इज एंडोक्राइन. पॅनक्रियाज 1% एंडोक्राइन आहे. 1% पॅनक्रियाज इज एंडोक्राइन मेड अप ऑफ islets of Langerhans. Which part in pancreas is considered as endocrine part? हा प्रश्न 1 मार्काला किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये हा प्रश्न विचारला जातो, ज्याला नाव आहे islets of Langerhans. When we see what is islets of Langerhans? Islets of Langerhans is a cluster of cells or group of cells. Islets of Langerhans is a cluster of cells or group of cells made up of 3 layers. Islets of Langerhans नावाचा जो पार्ट आहे तो 3 लेयरनी तयार झालाय. आउटर लेयर सेल्स आर अल्फा सेल्स, मिडल लेयर सेल्स आर बीटा सेल्स and inner layer cells are delta cells. Alpha cells, beta cells and delta cells. Alpha cells in islets of Langerhans in pancreas secrete an important hormone glucagon. कधी कधी हा प्रश्न विचारतात 1 मार्काला, which hormone secreted by alpha cells in islets of Langerhans in pancreas, that is a glucagon. Middle cells are very important cells in our body or pancreas, that is insulin, that cell secrete insulin. Beta cells in middle layer of islets of Langerhans
secrete an important hormone that is called as insulin. And inner layer cells in the pancreas or islets of Langerhans in pancreas are delta cells. Delta cells secrete somatotrophin. सोमॅटोट्रॉफिन. पहिला हार्मोन आपण ग्लुकॅगॉन सांगतो. ग्लुकॅगॉन इज कन्सिडर्ड ॲज ए हायपरग्लायसेमिक हार्मोन. आता हायपरग्लायसेमिक हार्मोनचा अर्थ काय? हायपरग्लायसेमिक हार्मोन मीन्स द हार्मोन दॅट इन्क्रीज ग्लुकोज लेवल इन ब्लड ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ बॉडी. शरीरामधलं ग्लुकोजचं लेवल वाढवणारा हा हार्मोन आहे. दिस हार्मोन ब्रेक डाउन ग्लायकोजन दॅट इज एक्स्ट्रा शुगर इन आवर लिव्हर. आपण ज्यावेळेस स्टार्वेशन पिरियडमध्ये असतो किंवा आपण ज्यावेळेस उपाशी असतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये काही एक्स्ट्रा फूड निसर्गाने स्टोअर करून ठेवलेलं असतं. त्यापैकी एक अतिशय महत्त्वाचं फूड म्हणजे ग्लायकोजन, ज्याला आपण पॉलिसॅकराइड म्हणतो. पॉलिसॅकराइड. ग्लायकोजन इन प्रेझेन्स ऑफ ग्लुकॅगॉन. ग्लुकॅगॉन कन्वर्ट ग्लायकोजन इनटू ग्लुकोज. तुम्हाला असा प्रश्न विचारला, which hormone in our body convert glycogen into glucose when our body is starved? ज्यावेळेस आपलं शरीर उपाशी असतं त्यावेळेस आपल्या शरीराला अन्नाची गरज भागवणारा अतिशय महत्त्वाचा हार्मोन ज्याचं नाव आहे ग्लुकॅगॉन, तो काय करतो तर लिव्हर आणि मसल्समध्ये ग्लायकोजन विच इज स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स ॲज एक्स्ट्रा फूड. जास्तीचं अन्न म्हणून बॉडीमध्ये ग्लायकोजन स्टोअर केलं जातं. कशामध्ये? लिव्हर आणि पॅनक्रियाज नावाचा पार्ट. तर लिव्हर आणि मसल्स नावाचा जो पार्ट आहे तो त्या पार्टमध्ये ग्लायकोजन स्टोअर केले जाते आणि ह्या ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकॅगॉन ग्लुकोजमध्ये करतं आणि आपल्या शरीरामध्ये ब्लडमध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढवतं. यामुळे या हार्मोनला म्हटलं जातं हायपरग्लायसेमिक हार्मोन. Glucagon is considered as a hyperglycemic hormone because it increases glucose level in blood in starvation by converting glycogen into glucose. Then, second hormone is very important hormone for our body, that is insulin. Some persons are insulin dependent. They are suffering from diabetes mellitus. काही लोकांना डायबिटीस किंवा मधुमेह नावाचा रोग असतो ज्यांच्या रक्तामध्ये शुगरचं प्रमाण म्हणजे ग्लुकोजचं प्रमाण खूप वाढतं आणि ते आटोक्यात येत नाही, कंट्रोलमध्ये येत नाही. या डायबिटीस मिलिटसला कंट्रोल करणारा अतिशय महत्त्वाचा हार्मोन कोणता तर तो आहे इन्सुलिन नावाचा हार्मोन. इन्सुलिन सिक्रिटेड बाय बीटा सेल्स इन द पॅनक्रियाज. पॅनक्रियाज मधल्या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मधल्या बीटा सेल्स ज्या आहेत त्यांचं काम आहे इन्सुलिन नावाचा हार्मोन अतिशय महत्त्वाचा तयार करणं. दिस इन्सुलिन इज कन्सिडर्ड ॲज ए हायपोग्लायसेमिक हार्मोन. आता हायपरग्लायसेमिक म्हणजे रक्तामधलं ग्लुकोजचं लेवल वाढवणार आणि हायपरग्लायसेमिक म्हणजे रक्तामध्ये ग्लुकोजचं लेवल वाढवणारा आणि हायपोग्लायसेमिक म्हणजे रक्तामधलं ग्लुकोजचं प्रमाण कमी करणारा. दिस हार्मोन कन्वर्ट एक्सेस ग्लुकोज. ज्यावेळेस आपण अन्न खातो त्या अन्नामधला ग्लुकोज वेगळा होतो न्यूट्रिशन नावाच्या प्रोसेसमध्ये, डायजेशन नावाच्या प्रोसेसमध्ये. जर आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज एक्स्ट्रा तयार झाला तर त्या ग्लुकोजचं रूपांतर पॉलिसॅकराइड ग्लायकोजन मध्ये करणारा हा अतिशय महत्त्वाचा हार्मोन ज्याचं नाव आहे इन्सुलिन. जर हा हार्मोन रक्तामध्ये कमी पडला तर त्या पर्सनच्या रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि ग्लुकोजचं प्रमाण वाढलं की त्याला आपण डायबिटीस मिलिटस असं म्हणतो. सो धिस हार्मोन इज कन्सिडर्ड ॲज ए हायपोग्लायसेमिक हार्मोन. जर कमी पडला तर रक्तामधली शुगर वाढते आणि जर या हार्मोनचं लेवल नॉर्मल असेल, इन्सुलिन इज सिक्रेटेड इन नॉर्मल पर्सेंटेज, देन आवर शुगर लेवल बिकम नॉर्मल अँड वी बिकम हेल्दी
not increase the glucose level in blood. Then third hormone is a somatotrophin. Somatotrophin hormone secreted by delta cells in islets of Langerhans in pancreas. Pancreas मधल्या islets of Langerhans मधल्या delta cells somatotrophin नावाचा हार्मोन तयार करतात. This is a body hormone that stimulate alpha cells and beta cells for their normal secretions. Somatotrophin hormones stimulate alpha cells and beta cells for their normal secretions of hormones. Alpha cells आणि beta cells ला कंट्रोल करणाऱ्या हार्मोनचं नाव आहे सोमॅटोट्रॉफिन आणि सोमॅटोट्रॉफिन हार्मोन तयार करणाऱ्या पेशींचं नाव आहे डेल्टा सेल. So when the question is asked, pancreas is a common exocrine as well as endocrine gland, then your answer, pancreas is a common exocrine as well as endocrine gland because in pancreas 99% pancreas made up of pancreatic lobules, digestive gland म्हणून, that secretes digestive juice, pancreatic juice, and 1% remaining pancreas made up of islets of Langerhans, that is endocrine part in pancreas. Islets of Langerhans further made up of 3 layers of cells: alpha cells, beta cells, delta cells. Alpha cells, endocrine cells, secrete glucagon that convert glycogen into glucose. Beta cells secrete insulin that convert excess glucose into glycogen and prevent diabetes mellitus. Delta cells secrete somatotropin that stimulate alpha cells and beta cells for their proper secretions of hormones. Then our third gland that is secreted, that is studied, is testis. What is testis? Testis is a male gonad, a part of male reproductive system. It is also an endocrine gland. टेस्टिस ही पुरुषांमध्ये असणारी मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, जिला एंडोक्राइन ग्लँड देखील म्हटलं जातं. When we take transverse section of testis made up of large number of spherical structures known as seminiferous tubules. टेस्टिसच्या आत खूप असे गोलाकार स्ट्रक्चर असतात ज्यांचं नाव आहे seminiferous tubules. These seminiferous tubules involved in the process of spermatogenesis. What is spermatogenesis? Spermatogenesis is the process of formation of sperms, male gamete sperms. पुरुषांमध्ये शुक्रपेशी तयार होतात ज्यांना स्पर्म्स असं म्हटलं जातं आणि ह्या स्पर्म्सला तयार करण्यासाठी टेस्टिस मध्ये जे रचनात्मक आणि कार्यात्मक घटक असतात त्यांना म्हटलं जातं seminiferous tubules. Around the seminiferous tubule there is a connective tissue. या seminiferous tubule च्या सराउंडिंग मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असतो. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये अतिशय महत्त्वाच्या एंडोक्राइन सेल्स आहेत ज्यांचं नाव आहे इंटरस्टिशियल सेल्स. ज्या सायंटिस्टने शोधून काढल्या त्या सायंटिस्टचं नाव आहे लीडिग्ज सेल्स. टेस्टिस मधल्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल्सच्या कनेक्टिव्ह टिश्यू, बाजूच्या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये इंटरस्टिशियल सेल्स असतात ज्यांना लीडिग्ज सेल्स म्हटलं जातं, ज्या टेस्टिस मधल्या एंडोक्राइन ग्लँड्स म्हणून काम करतात. आता तुम्ही म्हणताल टेस्टिस मधल्या इंटरस्टिशियल सेल्स एंडोक्राइन ग्लँड्स कशा काम करतात? त्याचं उत्तर आहे these leading cells are stimulated by LH. What is LH? Luteinizing hormone secreted by pars distalis of adenohypophysis in pituitary gland. Pituitary gland मधल्या pars distalis मधल्या LH गोनॅडोट्रॉफ नावाच्या पेशी LH नावाचा हार्मोन तयार करतात आणि हा LH नावाचा हार्मोन टेस्टिस मधल्या इंटरस्टिशियल सेल्सला स्टिम्युलेट करतो आणि मग या इंटरस्टिशियल सेल्स एक अतिशय महत्त्वाचा मेल सेक्स हार्मोन तयार करतात ज्याचं नाव आहे टेस्टोस्टेरोन. टेस्टोस्टेरोन इज a steroid hormone secreted by interstitial cells or Leydig cells in testis. Testosterone is a male
सेक्स हॉर्मोन. कधी कधी प्रश्न विचारतात 1 मार्काला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेल सेक्स हॉर्मोन सिक्रेटेड इन ह्यूमन, दॅट इज टेस्टोस्टेरोन. व्हाय इट इज कॉल्ड एज मेल सेक्स हॉर्मोन? टेस्टोस्टेरोनला मेल सेक्स हॉर्मोन काय म्हणतात? दिस हॉर्मोन रेग्युलेट सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन मेल. पुरुषांमधले पुरुष असणारे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म मेंटेन करणारा हॉर्मोन म्हणजे टेस्टोस्टेरोन. आता पुरुषांमध्ये पुरुषाचे गुणधर्म कोणते जे स्त्रियांमध्ये नाही असे? प्रेझेन्स ऑफ मुस्टॅचेस, मिशा असणं, प्रेझेन्स ऑफ बियर्ड, दीज आर दी, अँड फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स. शुक्रपेशी तयार होणं किंवा मुस्टॅचेस असणं किंवा बियर्ड असणं हे अतिशय महत्त्वाचे, किंवा मस्क्युलाइन व्हॉइस असणं. स्त्रियांच्या आवाजापेक्षा पुरुषांचा आवाज मस्क्युलाइन व्हॉइसला म्हटलं जातं, घोगरा आवाज असतो ज्याला मस्क्युलाइन व्हॉइस म्हटलं जातं, आणि तो पुरुषांमधला गुणधर्म आहे. पुरुषांमध्ये टेस्टिसमध्ये स्पर्म तयार होणं पुरुषांचा गुणधर्म आहे. पुरुषांना मिशा असणं गुणधर्म आहे, बियर्ड असणं गुणधर्म आहे. हे सगळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स मेंटेन करणारा पुरुषांमधला हॉर्मोन कोणता? तर तो आहे टेस्टोस्टेरोन. आता तुम्हाला असा विचारला प्रश्न, टेस्टिस इज कन्सिडर्ड एज एन एंडोक्राइन ग्लँड ऑफ आवर बॉडी. पुरुषांमध्ये टेस्टिस नावाची अतिशय महत्वाची एंडोक्राइन ग्लँड आहे. एक्सप्लेन करा म्हटलं तर तुमचं उत्तर काय पाहिजे? टेस्टिस आर दी मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. These are endocrine glands in male. These glands internally contains large number of spherical structures, seminiferous tubules. These are structural and functional units in testes. Around the seminiferous tubules there is connective tissue. In that connective tissue, interstitial cells or leading cells are present, which are endocrine cells. सेमिनिफेरस ट्युब्युलच्या सराउंडिंग मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काही इंटरस्टिशियल सेल्स येतात ज्या एंडोक्राइन ग्लँड्स म्हणून काम करतात. दीज सेल्स सिक्रीट स्टिम्युलेटेड बाय LH of pituitary gland and then secrete a male sex hormone that is called as testosterone. लीडिंग सेल्स किंवा इंटरस्टिशियल सेल्सला LH नावाच्या हॉर्मोनने स्टिम्युलेट केल्यानंतर या पेशी तयार करतात एक टेस्टोस्टेरोन नावाचा हॉर्मोन, जो हॉर्मोन फक्त आणि फक्त पुरुषांसाठी उपयोगी आहे, कारण तो पुरुषांमधले सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स मेंटेन करतो. जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स फक्त पुरुषांमध्ये स्पर्म तयार होणं, मुस्टॅचेस किंवा मिशा असणं, बियर्ड किंवा दाढी असणं किंवा मस्क्युलाइन व्हॉइस असणं, strong body असणं, all these characters are male characters. So this hormone is very very important hormone for male. Then we are related with ovary. Ovaries are the female gonads. जसं पुरुषांमध्ये टेस्टिस असतात तसं अपोजिट फिमेल मध्ये काय असतात तर ओव्हरीज असतात. When we take the transverse section of ovary shows two types of endocrine cells. ओव्हरीज ह्या फिमेल गोनॅड तर आहेतच, पण या ओव्हरी एंडोक्राइन ग्लँड देखील आहेत, कारण या ओव्हरीच्या ट्रान्सव्हर्स सेक्शन मध्ये दोन प्रकारच्या एंडोक्राइन सेल्स सापडतात. एका प्रकारच्या पेशीला म्हटलं जातं फॉलिक्युलर सेल्स आणि दुसऱ्या प्रकारच्या पेशींना म्हटलं जातं लुशियल सेल्स. ग्राफियन फॉलिकल मध्ये असणाऱ्या पेशींना फॉलिक्युलर सेल्स म्हणायचं, आणि ज्यावेळेस ओव्हम फॉलिकल मधून निघून जातो आणि जो पार्ट उरतो त्या पार्टला म्हटलं जातं कॉर्पस लुशियम. कॉर्पस लुशियमच्या पेशींना म्हटलं जातं लुशियल सेल्स आणि फॉलिकलच्या सेल्सला म्हटलं जातं फॉलिक्युलर सेल्स. फॉलिक्युलर सेल्स अँड लुशियल सेल्स आर दी एंडोक्राइन सेल्स इन ओव्हरी. Follicular cells and luteal cells are also stimulated by LH of pituitary gland. या देखील दोन प्रकारच्या पेशी LH नावाच्या हॉर्मोननी स्टिम्युलेट केल्या जातात. मग आपल्याला फॉलिक्युलर सेल्स मधून फॉलिक्युलर सेल्स सिक्रीट an important hormone estrogen and luteal cells secrete an important hormone progesterone. जसं पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन तयार होतो तसं
स्त्रीत्व मेंटेन करणारे दोन हार्मोन तयार होतात, एक इस्ट्रोजन आणि दुसरा प्रोजेस्टेरॉन. स्त्रियांमध्ये स्त्रियांचे गुणधर्म आणणारे दोन हार्मोन कोणते? एक आहे इस्ट्रोजन आणि दुसरा आहे प्रोजेस्टेरॉन. These two hormones play an important role for formation of female reproductive cycle. In human female there is menstrual cycle. Monthly changes are seen in ovary and uterus. स्त्रीच्या गर्भाशयामध्ये आणि स्त्रीच्या ओव्हरीमध्ये प्रत्येक महिन्याला काही विशिष्ट फिजिओलॉजिकल चेंजेस होतात. ते चेंजेस होण्यासाठी स्त्रीमध्ये 12 ते 14 वर्ष वयाच्या मुलींमध्ये जी मेन्स्ट्रुअल सायकलला सुरुवात होते, जिला आपण रिप्रोडक्टिव्ह फिमेल म्हणतो, फर्टाईल फिमेल म्हणतो, अशा स्त्रीमध्ये फक्त ओव्हरीमध्ये ओव्हम तयार होऊ शकतो. आणि तो ओव्हम तयार होणं हे स्त्रीमधला सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. या ओव्हमला तयार होण्यासाठी फिमेलमध्ये फॉलिक्युलर सेल्स आणि लुशियल सेल्स अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यानंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे दोन हार्मोन आहेत, हे फिमेलमधले फिमेल कॅरेक्टर मेंटेन करणारे हार्मोन आहेत. त्याचबरोबर विच हार्मोन इन फिमेल इज कन्सिडर्ड ॲज ए प्रेग्नन्सी हार्मोन, म्हणजे ज्यावेळेस स्त्री प्रेग्नंट असते, प्रेग्नन्सी मेंटेन करणारा स्त्रीमधला हार्मोन कोणता? जो हार्मोन 9 मंथ 9 डेज, ज्याला आपण 280 दिवस म्हणतो, त्या 280 दिवसामध्ये स्त्रीमध्ये बॉडीमध्ये ब्लडमध्ये हाय लेवल जर प्रोजेस्टेरॉनचं असलं तर त्या स्त्रीमधल्या बाळाची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि तिचं चाइल्ड बर्थ देखील अतिशय चांगल्या प्रकारे होते. म्हणून या हार्मोनचं महत्त्व स्त्रीमध्ये अतिशय आहे. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो, मॅमरी ग्लँडची वाढ, मॅमरी ग्लँडची वाढ मॅच्युरिटी नंतर जी स्त्रीमध्ये होते ती फक्त स्त्रीमधला गुणधर्म आहे. म्हणून स्त्रीमध्ये जे गुणधर्म येतात ते दोन हार्मोन कोणते? एक हार्मोन आहे इस्ट्रोजन आणि दुसरा हार्मोन आहे प्रोजेस्टेरॉन. सो टुडे आय हॅव कंप्लीटेड पॅराथायरॉइड ग्लँड, पॅनक्रियास, टेस्टिस and ovary as endocrine glands, their functions, their structures. So thank you.